बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद। मनसे व बदलापूरकरांच्या दणक्यानंतर तात्काळ राजीनाम्याची ओढवली नामुष्की। भाजपचे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवरच एवढे प्रेम का? तुषार आपटे तब्बल 44 दिवस होता फरार। भाजपाच्या कृपेने अवघ्या 48 तासातच मिळाला होता जामीन। बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकांच्या झालेल्या निवडीत भारतीय जनता पार्टीने बदलापूरच्या शाळेतील बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेला तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे। आपटेच्या निवडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। बदलापूर ग्रामस्थांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर फटका बसू नये या राजकीय हेतूने आपटेला राजीनामा घेतला आहे। मुळात असा गंभीर गुन्हेगारी प्रकरणातील सहआरोपींना नगरसेवक म्हणून संधी देण्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित होतो। भाजपकडे स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्तेच उरले नाहीत का असा प्रश्न विचारला जात आहे। गुन्हेगारी वृत्तीच्या आपटेला नगरसेवक करून पुन्हा लगेच राजीनामा घेण्याची नामुष्की भाजपवर आल्याने बदलापूरमध्ये भाजपचे हसू झाले आहे। बदलापूरकरांनी याबाबत संताप व्यक्त केला होता। बदलापूरच्या शाळेत 2 लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या बातमीने महाराष्ट्र हादरला होता। नागरिकांनी याबाबत मोठे जन आंदोलन उभे केले होते। प्रचंड रोष निर्माण झाला होता। सदर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता, कारण सदर शाळा ही भाजपचा तुषार आपटेची होती। बदलापूरकरांनी आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगलीच गोची झाली होती। तेव्हा कुठेतरी पोलीस प्रशासनाने अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल करून शाळेच्या संस्थाचालकांवर देखील गुन्हा दाखल केला होता। त्यात तुषार आपटे हाही होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास 44 दिवस तुषार आपटे फरारी होता। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजपाच्या आशीर्वादाने अवघ्या 48 तासातच त्याला जामीन देखील मिळाला होता। भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असतानाही खुनी, बलात्कारी, खंडणीखोर, अत्याचारी अशा गुन्हेगारी वृत्तीचेच लोक भाजपला का प्यारे आहेत असा प्रश्न विचारला जात आहे।